Hello students, good morning. Let's start our today's lecture of the physics. Okay. तर लास्ट टाइम आपण अल्फा डिके, बीटा डिके आणि गॅमा डिके याचा पार्ट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला होता. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ अल्फा बीटा गॅमा रेज इन कंपॅरेटिव्ह मॅनर. अल्फा बीटा गॅमा रेजच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, ओके, एक कंपॅरेटिव्ह मॅनर मध्ये थोडंसं बघूया. First there will be alpha particle, next there will be beta particle, and third will be the gamma particle. First point of difference, okay, म्हणजे property आपण म्हणू शकतो. First there will be property. Next is the alpha particle किंवा alpha rays. Next is the beta rays. Okay, alpha rays, beta rays, and third will be the gamma rays. Okay, आता first related to the nature. नेचर म्हणजे थोडक्यात अल्फा रेज काय आहेत, बीटा रेज काय आहेत आणि गॅमा रेज काय आहेत. तर हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. अल्फा रेज म्हणजे काय असतं, हेलियम न्यूक्लियस. ओके, अल्फा रेज इज नथिंग बट हेलियम न्यूक्लियस. हेलियम मध्ये न्यूक्लियस, हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन आणि हेलियमच्या ऍटम मध्ये काय होतात, 2 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात. तर ते 2 इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह केले तर आपल्याला काय मिळणार आहे, हेलियम न्यूक्लियस मिळणार आहे. बीटा रेज, बीटा रेज म्हणजे काय असणार आहे, बीटा मायनस असेल तर काय असणार आहे, इलेक्ट्रॉन असणार आहे, आणि बीटा प्लस असेल तर काय असणार आहे, पॉझिट्रॉन. सो बीटा मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन्स, बीटा प्लस पॉझिट्रॉन्स. आणि गॅमा रेज काय असतात, गॅमा रेज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. गॅमा रेज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. Okay, so this is related to the nature. Second part, second related to their charge. Related to the charge. अल्फा रे जे आहे किंवा अल्फा पार्टिकल जे आहे त्याच्यावर चार्ज किती असतो, चार्ज ऑफ द 2 प्रोटॉन्स असतो, दॅट इज +2e एवढा चार्ज याच्यावर असतो. बीटा रेज म्हणजे इलेक्ट्रॉन असेल तर -e असणार आहे, आणि पॉझिट्रॉन असेल तर काय असणार आहे, +e असणार आहे, -e और दी +e. आणि गॅमा रेज जे आहे ते फोटॉन्स आहेत, म्हणजे काय असणार आहे, इट इज अ चार्जलेस. याच्यावर चार्ज नसतो, चार्जलेस. ओके, आफ्टर दॅट थर्ड डिफरन्स बिटवीन अल्फा बीटा आणि गॅमा रेज इज देअर रिलेटेड टू द रेस्ट मास. रेस्ट मास, अल्फा पार्टिकलचं रेस्ट मास जे असणार आहे ते किती असणार आहे, अप्रॉक्सिमेटली 4 टाइम्स प्रोटॉन. ओके, सो मास ऑफ अल्फा पार्टिकल इज इक्वल टू 4 टाइम्स मास ऑफ द प्रोटॉन असतं. कारण अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम न्यूक्लियस, आणि हेलियमच्या न्यूक्लियसमध्ये 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स असतात. 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन म्हणजे 4 न्यूक्लियॉन्स असतात. सो 4 न्यूक्लियॉनचं मास, आणि याची व्हॅल्यू येते 6.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. 6.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. ओके, आफ्टर दॅट बीटा रेस म्हणजे इलेक्ट्रॉन असेल किंवा पॉझिट्रॉन असेल तर त्याचं मास किती असतं, दॅट इज 9.1 इंटू 10⁻31 -31 किलोग्राम. आणि गॅमा रेज म्हणजे फोटॉन्स असतात. ओके, रेस्ट मास काय असणार आहे त्याचं, 0. रेस्ट मास इज इक्वल टू 0. दिस इज द थर्ड डिफरन्स. फोर्थ डिफरन्स इज रिलेटेड टू देअर स्पीड्स. अल्फा रेजचं स्पीड जे आहे ते 1% to 10% ऑफ द लाईट असतं. 1% to 10% ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. ओके, बीटा रेजचं जे स्पीड आहे ते 1% to 99% ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट असतं.
आणि गॅमा रेज म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, मग त्याचं स्पीड काय असणार आहे, इक्वल टू स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. ओके, इक्वल टू काय असणार आहे, सी, म्हणजे किती, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, सो अल्फा रेजचं जे स्पीड आहे ते 1% to 10% असणार आहे. बीटा रेजचं 1% to 99% ऑफ द सी, अँड दिस इज इक्वल टू सी. नेक्स्ट, fifth property for the difference is their ionizing power. आयोनायझिंग पॉवर. आता हे आयोनायझिंग पॉवर म्हणजे काय असतं, तर अल्फा रेज, बीटा रेज किंवा गॅमा रेज आपण एखाद्या गॅसमधून पाठवले, ओके, गॅसमधून पाठवले, तर त्या गॅसच्या ऍटमचं काय करतात, ते आयन्स मध्ये कन्व्हर्जन करतात. ओके, म्हणजे त्याच्यातले इलेक्ट्रॉन काय करतात, रिमूव्ह करतात त्या ऍटम मधले. म्हणजे एखाद्या गॅसमधून पास केले असता त्या गॅसचं आयोनायझेशन करतात, म्हणजे त्या गॅसमधल्या ऍटमचं आयन्स मध्ये कन्व्हर्जन करतात. याला आयोनायझेशन असं म्हटलं जातं. तर आयोनायझिंग पॉवर जी आहे ती गॅमा रेजची आयोनायझिंग पॉवर जर 1 असेल तर बीटा रेजची साधारणपणे 10⁻² असते कम्पॅरेटिव्हली, आणि अल्फा रेजची असते 10⁻⁴. हे कम्पॅरेटिव्ह आयोनायझिंग पॉवर इथे दिलेले आहे. गॅमा रेजची आयोनायझिंग पॉवर 1 असेल तर बीटा रेजची 100 टाइम्स आणि अल्फा रेजची 10,000 टाइम्स. म्हणजे ऍज कम्पेअर टू बीटा रेज, अल्फा रेज आर 100 टाइम्स ionizing power, and as compared to gamma rays, alpha rays has 10,000 times ionizing power. Okay. Sixth is the penetration power. Penetration power म्हणजे कोण जास्त एखाद्या मटेरियल मधून पेनिट्रेट करू शकतं. पेनिट्रेटिंग पॉवर जर बघितलं तर बरोबर त्याच्या उलटी आहे. म्हणजे अल्फा रेजची पेनिट्रेटिंग पॉवर सगळ्यात कमी आहे, बीटा रेजची त्याच्यापेक्षा जास्त 100 टाइम्स आहे, आणि गॅमा रेजची काय आहे 10⁻⁴ टाइम्स आहे पेनिट्रेटिंग पॉवर. ओके, सो अल्फा रेजची 1 जर कन्सिडर केली तर गॅमा रेजची 10,000 टाइम्स येणार आहे. ओके, नेक्स्ट, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड. तर अल्फा रेज जे आहेत ते इलेक्ट्रिक फील्ड मधून जाताना दे आर डिफ्लेक्टेड टुवर्ड्स नेगेटिव्ह प्लेट. ओके, तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचा अल्फा रेजवर इफेक्ट असतो का, तर इफेक्ट असतो, यस. आणि ते डिफ्लेक्ट कुठे होतात, डिफ्लेक्टेड टुवर्ड्स नेगेटिव्ह प्लेट. नेगेटिव्ह प्लेट म्हणजे दे आर डिफ्लेक्टेड इन डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन ते डिफ्लेक्ट होतात. याच्यावर बीटा रेज वर देखील काय असतो, इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट होतो. म्हणजे इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड मधून पास होत असताना त्यांच्यामध्ये काय होतं, डिफ्लेक्शन होतं किंवा चेंज इन डायरेक्शन होणार आहे. ओके, अँड बीटा रेज आर डिफ्लेक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह प्लेट. ओके, बीटा मायनस काय होणार आहे, दे आर डिफ्लेक्टेड, बीटा मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन्स आर डिफ्लेक्टेड टुवर्ड्स, इलेक्ट्रॉन्स टू काय येणार आहे, पॉझिटिव्ह प्लेट, आणि पॉझिट्रॉन काय होणार, टू नेगेटिव्ह प्लेट. या पद्धतीने यांचं डिफ्लेक्शन होणार आहे. आणि गॅमा रेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असल्यामुळे त्याच्यावर कुठलाही इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट नसतो. ओके, सो नो इफेक्ट. म्हणजे विदाउट एनी इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड मधून गॅमा रेज पास केल्यानंतर विदाउट एनी डेव्हिएशन ते ऍज इट इज पास होतात. त्याच्यानंतर इफेक्ट ऑन photographic plate. Okay, effect on photographic plate. होतो का, इफेक्ट ऑन फोटोग्राफिक प्लेट. म्हणजे फोटोग्राफिक प्लेटवर इन्सिडेंट केल्यानंतर ते इमेज फॉर्म करू शकतात का, तर फोटोग्राफिक प्लेटवर तिघांचाही इफेक्ट प्रोड्यूस होतो.
आणि त्याचबरोबर फ्लोरोसंट मटेरियलवर इन्सिडेंट केल्यानंतर ते सगळेच काय करतात, फ्लोरोसन्स देखील तयार करतात. ओके, सो इन दिस वे देर आर प्रॉपर्टीज ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा रेज. याच्याशी रिलेटेड एखादा MCQ तुम्हाला नीट, जेई किंवा सीईटी मध्ये विचारला जाऊ शकतो. आयोनायझिंग पॉवर जास्त कुणाची आहे कम्पॅरेटिव्हली, किंवा पेनिट्रेशन पॉवर कुणाची जास्त आहे, डिफ्लेक्शन कुणाचं होतंय, ओके, कुणीकडे होतंय, जास्त डिफ्लेक्शन कुणाचं होतंय, कमी डिफ्लेक्शन कुणाचं होतंय, ओके. स्पीड किती असतं, तर अल्फा पार्टिकलचं स्पीड बघा 1 to 10% ऑफ सी, जास्तीत जास्त 10% पर्यंत असतं. ओके, बीटा रेजचं जास्तीत जास्त 99% ऑफ सी असणार आहे, आणि गॅमा रेज ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असल्यामुळे त्याचं स्पीड असणार आहे इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट, दॅट इज 3 into 10⁸. कारण सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पीड काय असतं, एक्झॅक्टली तेवढंच असतं. ओके, सो 9th प्रॉपर्टी तर लिहायची झाली तर फ्लोरोसन्स असणार आहे. तर सगळेच रेज फ्लोरोसन्स देखील क्रिएट करतात. फ्लोरोसन्स मध्ये यस, यस अँड यस. फ्लोरोसंट मटेरियलवर इन्सिडेंट केल्यानंतर काय होतात, ते फ्लोरोसन्स क्रिएट करतात. ऑल रे प्रोड्युसेस फ्लोरोसन्स. ओके, तर इथपर्यंत आपण अल्फा, बीटा, गॅमा डिके बघितलेला आहे, त्याच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहे. आता नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ. रेडिओ ऍक्टिव्ह डिके आपण बघितलेलं होतं. आता रेडिओ ऍक्टिव्ह डिके कुठल्या रेट न होतोय ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणजे काय, कुठल्या कुठल्या टाईपचे रेडिओ ऍक्टिव्ह डिके असतात, ओके, हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. परंतु त्याचा रेट कसा असणार आहे, म्हणजे ते कशा प्रकारे रेडिओ ऍक्टिव्ह डिके होणार, हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्याशी रिलेटेड काय आहे, रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ आपल्याला बघायचा आहे. रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ. रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ जो आहे, किंवा जस्ट डिके लॉ जो आहे, तो कुणी तयार केलेला आहे, रुदरफोर्ड अँड सॉडीनं तयार केलेला आहे. अँड देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रुदरफोर्ड अँड Soddy's law. It is also called as Rutherford and Soddy's law regarding radioactive decay. आता अनस्टेबल न्यूक्लियस जे आहे त्यांचा डिके होतो, बरोबर. आता पर सेकंड किती न्यूक्लिय डिके होणार, ओके, हे कशावर डिपेंड असणार आहे, तर नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट. ओके, किंवा इथं आपण असं म्हणू शकतो, number of nuclei undergoing decay depends on किती न्यूक्लियाचं डिके होणार आहे, हे कशावर डिपेंड असणार आहे. फर्स्ट इज दॅट नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट, number of nuclei present at that instant. नंबर ऑफ न्यूक्लियाय किंवा नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय असं आपण म्हणू शकतो इथं. नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट. ओके, नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट. बरोबर, म्हणजे हे बघा 100 न्यूक्लियाय असतील तर कदाचित 10 डिके होतील. तेच जर 1000 न्यूक्लियाय असतील तर काय होणार आहे, 100 डिके होतील. बरोबर, तेच 1 लाख न्यूक्लियाय असतील तर काय होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त न्यूक्लियाय डिके होणार. म्हणजे जेवढे जास्त नंबर ऑफ न्यूक्लियाय असणार तेवढे ऑटोमॅटिकली जास्त डिके होणार ना. सो नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके डिपेंड्स ऑन number of undecayed nuclei present at that instant. This is the first thing. And second is the time of decay.
किती वेळ डिके होणार त्याच्यावर देखील नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके डिपेंड्स असणार आहे. जास्त वेळेमध्ये जास्त डिके होणार, कमी वेळेमध्ये काय होणार आहे, कमी डिके होणार आहे. बरोबर आहे ना, लक्षात येते का बघा. सो नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके दोन गोष्टीवर डिपेंड असतात. एक म्हणजे सुरुवातीला किती न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत, ओके, ऍट दॅट इन्स्टंट, आणि किती वेळ डिके होणार आहे. जास्त वेळ दिला तर जास्त डिके होणार आहे. अँड देअरफॉर हिअर वी कॅन राईट नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके म्हणजे DN हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, नंबर ऑफ न्यूक्लियाय ऍट दॅट इन्स्टंट, अँड DN डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द DT देखील असणार आहे, टाइम फॉर विच डिके टेक्स प्लेस. सो रुदरफोर्ड सॉडीज लॉ काय आहे बघा, नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके हे दोन गोष्टीवर डिपेंड असतं. फर्स्ट नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट, अँड सेकंड इज द टाइम ऑफ डिके. So number of nuclei undergoing decay is directly proportional to n, and number of decay is directly proportional to the time interval. जास्त न्यूक्लियाय प्रेझेंट असतील तर जास्त डिके होणार, आणि जास्त वेळ डिके होत राहिला तर काय होणार आहे, जास्त न्यूक्लियाय जास्त न्यूक्लियाचा डिके होणार आहे. ओके, आणि इथं काय येणार आहे, मायनस साईन देखील येणार आहे. मायनस साईन का, कारण न्यूक्लियाची संख्या विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. And therefore there is a minus sign here. Minus sign indicates that number of nuclei are going to reduce always, they are never going to increase. हे जर कंबाईन केलं तर काय येणार आहे, मायनस DN is directly proportional to N dt येणार आहे, किंवा मायनस DN by dt is directly proportional to N येणार, directly proportional to N, and this is called as radioactive decay law. रेडिओएक्टिव्ह डिके लॉ. तर रेडिओएक्टिव्ह डिके लॉ काय बघा, नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके पर युनिट टाइम. ओके, डिके लॉचं स्टेटमेंट लक्षात घ्या काय येणार आहे. डिके लॉचं स्टेटमेंट या पद्धतीने असणार आहे, नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके decay per unit time, number of nuclei undergoing decay per unit time. म्हणजेच काय झाली ही टर्म, DN by DT टर्म झाली. बरोबर आहे ना. number of nuclei undergoing decay per unit time is always directly proportional to number of nuclei present at that instant. Okay, so this is the radioactive decay law. Number of nuclei undergoing decay per unit time is directly proportional to number of nuclei present at that instant. किती न्यूक्लियाय प्रेझेंट आहे त्याच्यावर नंबर ऑफ डिके पर युनिट टाइम डिपेंड असणार आहे. सो देअरफॉर इथं आपण लिहू शकतो मायनस DN by dt is directly proportional to N, and therefore minus DN by dt is equal to काय येणार आहे, लॅम्बडा इंटू N. minus DN by dt is equal to लॅम्बडा इंटू N. ओके, सो देअरफॉर हे असं पण लिहू शकतो, DN by dt is equal to मायनस लॅम्बडा इंटू N. आता या ठिकाणी लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे, वेअर लॅम्बडा इज कॉल्ड ॲज डिके कॉन्स्टंट. लॅम्बडाला काय म्हणायचं, डिके कॉन्स्टंट असं म्हणायचं. लॅम्बडा इज कॉल्ड ॲज डिके कॉन्स्टंट. आता एक्सप्रेशन फॉर डिके लॉ बघूया. एक्सप्रेशन फॉर डिके लॉ, expression for decay law. Expression for decay law. Expression for decay law.
तर एक्सप्रेशन फॉर डिके लॉ कसं येणार बघा. ओके, तर काय येणार बघा, बाय डिके लॉ आपल्याला ऑलरेडी एक फॉर्म्युला मिळालेला आहे. बाय डिके लॉ काय तर dn बाय dt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू एन आहे. बरोबर. आता काय करतो, dt ला RHS ला घेतो आणि n ला LHS ला घेतो. घेतल्यानंतर काय होणार बघा, देअरफॉर dn बाय n इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस लॅम्बडा dt येणार आहे. dn बाय n इज इक्वल टू मायनस लॅम्बडा dt, म्हणजे n LHS ला घेतलं आणि dt ला RHS ला घेतलं. dn बाय dt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा dn बाय n इज इक्वल टू मायनस लॅम्बडा dt. आता दोन्ही साईडचं काय करूया, इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स काय होणार, इंटिग्रेशन ऑफ 1 बाय n dn इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस लॅम्बडा dt. आता याचे लिमिट्स काय असणार आहेत, सुरुवातीला न्यूक्लियाय सपोज किती असतील, n नॉट असतील, आणि फायनली न्यूक्लियाय किती होणार आहेत, n होणार आहेत. लक्षात येते का बघा, n नॉट म्हणजे काय, सुरुवातीला असणाऱ्या न्यूक्लियाची संख्या. ओके, ऍट टाइम t इज इक्वल टू 0 नंबर ऑफ न्यूक्लियाय किती आहेत, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या न्यूक्लियाची संख्या डिके झाल्यामुळे काय होणार, कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे n ही संख्या कुणाची आहे, शिल्लक डिके झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या न्यूक्लियाची संख्या, अनडिकेड न्यूक्लियाची संख्या. ओके, त्याला n म्हणणार, n. आणि n नॉट म्हणजे काय, इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लियाय, आणि टाइम येणार आहे 0 टू t. आता दोन्ही साईडचं जर इंटिग्रेशन घेतलं तर काय येणार आहे, 1 बाय n dn चं इंटिग्रेशन येतं लॉग n. याचा बेस काय असणार आहे, e असणार आहे, लक्षात घ्या, लॉग n असणार. आणि याचे लिमिट्स काय असणार आहेत, n नॉट टू n असणार आहेत. आणि इथे किती असणार आहे, मायनस लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे काय येणार आहे, t येणार आहे. याचे लिमिट्स असणार आहेत 0 टू t, 0 टू t. झिरो टू टी. आता इथं अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवल्यानंतर काय होणार बघा, लॉग अप्पर लिमिट ठेवल्यानंतर काय होणार आहे, लॉग ऑफ n टू द बेस e मायनस लॉग ऑफ n नॉट टू द बेस e. ओके, इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस लॅम्बडा इंटू टी. बरोबर, टीच्या ठिकाणी अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवल्यानंतर ऍज इट इज टीच येणार आहे. ठीक आहे. आता लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ए बाय बी असतं. त्याच्यामुळे लॉग ऑफ n बाय n नॉट टू द बेस काय येणार आहे, e येणार आहे, इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी येणार आहे. ओके, आणि परत लॉगचं एक्सपोनेंट मध्ये कन्व्हर्जन केलं तर काय होणार बघा, n बाय n नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, e रेस टू मायनस लॅम्बडा टी येणार आहे. n by n naught is equal to e raised to minus lambda t. Okay, and therefore n is equal to काय येणार आहे, n naught e raised to minus lambda t. हे कन्वर्जन लक्षात आलं का बघा, हे बघा, log of x to the base y is equal to z असेल तर याचं कन्वर्जन कसं होतंय, x is equal to y raised to z होतंय. हे कन्वर्जन माहिती पाहिजे. log of x टू द बेस y इज इक्वल टू झेड असेल तर x इज इक्वल टू काय येतं, y रेस टू झेड. या पद्धतीने हे कन्वर्जन होतंय. सेम इथं गोष्ट वापरलेली आहे. लॉग ऑफ n बाय n नॉट टू द बेस e इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी आहे, तर n बाय n नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, e रेस टू मायनस लॅम्बडा टी. ओके, आणि n नॉट ला RHS ला घेतलं तर काय होणार आहे, n इज इक्वल टू n नॉट e रेस टू मायनस लॅम्बडा टी. n इज इक्वल टू n नॉट e रेस टू मायनस लॅम्बडा टी. ओके, हा जो फॉर्म्युला आहे ना त्याला काय म्हणायचं, एक्सप्रेशन फॉर रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ असं म्हणायचं, एक्सप्रेशन फॉर डिके लॉ, एक्सप्रेशन फॉर द डिके लॉ. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा बघा, n नॉट म्हणजे काय असणार आहे, इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लियाय, इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लियाय, इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लियाय ऍट टाइम t इज इक्वल टू 0, म्हणजे टाइम 0 असतानाची न्यूक्लियाची संख्या, दॅट इज n नॉट. n म्हणजे काय,
नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लिआय. नंबर ऑफ अनडिकेड हा वर्ड इथं महत्वाचा आहे. अनडिकेड न्यूक्लिआय आफ्टर टाइम टी, म्हणजे टी टाइम नंतर किती न्यूक्लिआय अजून शिल्लक राहिलेले आहेत लक्षात घ्या. त्याची संख्या म्हणजे एन आहे. डिके झालेल्या न्यूक्लिआयची संख्या नव्हे. ही इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवावी लागेल, अदरवाईज कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक होऊ शकते. एन म्हणजे नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लिआय आफ्टर टाइम टी. आणि लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे, डिके कॉन्स्टंट. लॅम्बडा म्हणजे असणार आहे डिके कॉन्स्टंट. तर हा एक फॉर्म्युला महत्वाचा आहे. म्हणजे इथं आपण 2 फॉर्म्युले बघितलेले आहेत. याचं डेरिव्हेशन लक्षात आलं का बघा. बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू डेरिव्हेशन हे महत्वाचं आहे. बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू हे डेरिव्हेशन महत्वाचं आहे. आता याच्यावरून एक तुम्हाला न्यूमेरिकल सोडवण्यासाठी काही इथे इम्पॉर्टंट इक्वेशन आतापर्यंत जे स्टडी केलेलं आहे डिके लॉसी रिलेटेड, ते इम्पॉर्टंट इक्वेशन लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तर इम्पॉर्टंट इक्वेशन कुठले आहेत बघा, इम्पॉर्टंट फॉर्म्युले कुठले आहेत बघा इथं. इम्पॉर्टंट फॉर्म्युले, फर्स्ट इज द dn बाय dt, म्हणजे मायनस साइन काढून टाकूया, इज इक्वल टू लॅम्बडा इंटू n. हा पहिला फॉर्म्युला आहे. dn बाय dt म्हणजे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन असं म्हटलं जातं. dn बाय dt म्हणजे रेट नंबर ऑफ न्यूक्लिआय अंडरगोइंग डिके पर युनिट टाइम. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज इक्वल टू लॅम्बडा इंटू n. मायनस साइन काय इंडिकेट करतं, तर डिके कंटिन्युअसली कमी 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 होत जाणार आहे. सेकंड फॉर्म्युला काय आला, n इज इक्वल टू n नॉट ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. हा शेवटचा याच्यावरून डिराईव्ह केलेला फॉर्म्युला. हा फॉर्म्युला एक महत्वाचा आहे. म्हणजे हा फॉर्म्युला कधी वापरणार, इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लिआयची संख्या दिलेली असेल तर टी टाइम नंतर किती न्यूक्लिआय शिल्लक राहिलेले असतील. टी टाइम नंतर किती न्यूक्लिआय शिल्लक राहिलेले असतील डिके व्हायचे अजून, म्हणजे n म्हणजे अनडिकेड न्यूक्लिआयची संख्या, टी टाइम नंतर किती असेल ते फाइंड आउट करता येईल. आणि इथं आणखी एक महत्वाचा फॉर्म्युला येतोय इथं लॉग वरून. इथं बघा हा एक फॉर्म्युला महत्वाचा आहे. लॉग ऑफ n बाय n नॉट म्हणजे काय आहे, मायनस लॅम्बडा टी आहे ना. ओके, आता या मायनसचं मला प्लस साइन जर करायचं असेल तर काय करावं लागेल, मायनस इकडं, म्हणजे याच्यावरून एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला येतोय. हा काय टेक्स्ट बुक मध्ये नाहीये, लक्षात घ्या. ओके, तर इथं काय झालंय बघा, लॉग ऑफ n बाय n नॉट टू द बेस ई म्हणजे काय आहे, मायनस लॅम्बडा टी आहे. मायनस साइनला LHS ला घेतो. मायनस साइनला LHS ला घेतल्यावर काय होणार, मायनस लॉग n बाय n नॉट टू द बेस ई इज इक्वल टू काय येणार आहे, लॅम्बडा इंटू टी येणार. बरोबर. आता मायनस म्हणजे इथं -1 असतं, हे मायनस म्हणजे -1 लिहू शकतो. -1 आता लॉगच्या पुढे असणारी जी टर्म आहे ना ती काय होते, इथं पॉवरला जाते. बरोबर आहे ना. लॉग ऑफ n बाय n नॉट रेस टू काय होणार आहे, -1 होणार, इज इक्वल टू लॅम्बडा टी. बरोबर आहे ना. कारण आणखी एक लॉगॅरिथमचा रूल इथं तुम्हाला माहिती पाहिजे. लॉग ऑफ x रेस टू n म्हणजे काय असतं, n लॉग x असतं. लॉग ऑफ x रेस टू n म्हणजे काय असतं, n लॉग x असतं. बरोबर आहे ना. म्हणजे ही x ची जी पॉवर आहे, लॉगच्या आतमध्ये असणाऱ्या टर्मची पॉवर पुढे येते. ओके, तसंच पुढे असणारी पॉवर काय, पुढे असणारा नंबर जो आहे तो काय होऊ शकतो, x ला पॉवर म्हणून जाऊ शकतो. इथं मायनस असणार काय होणार आहे, पॉवरला जाणार आहे. त्याच्यामुळं रेस टू -1 म्हणजे काय करावं लागेल, रेसिप्रोकल घ्यावं लागेल ना. म्हणजे लॉग ऑफ n नॉट बाय n इज इक्वल टू लॅम्बडा टी हे टू द बेस ई आहे. ओके, टू द बेस ई. टू द बेस ई. ओके, तर याच्यावरून टी इज इक्वल टूचा एक फॉर्म्युला मिळतो. टी इज इक्वल टू काय येणार, लॅम्बडा पलीकडे जाऊन डिवाइड होणार 1 बाय लॅम्बडा लॉग ऑफ n नॉट बाय n. ओके, हा टू द बेस ई आहे आणि टू द बेस टी मध्ये, टू द बेस 10 मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल, टू द बेस 10, लॉग टू द बेस ईचं लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर कितीनं मल्टिप्लाय करावं लागतं, 2.303 डिवायडेड बाय लॅम्बडा लॉग ऑफ
एन नॉट डिवायडेड बाय एन. हा देखील काही वेळेला फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागतो. म्हणजे हा फॉर्म्युला कधी वापरायचा लक्षात घ्या, जर तुम्हाला सुरुवातीच्या न्यूक्लियाची संख्या दिलेली असेल, म्हणजे एन नॉट दिलेला असेल आणि फायनल राहणाऱ्या न्यूक्लियाची संख्या एन दिलेली असेल आणि किती टाइम नंतर हे एन नॉटचं एन होईल असं विचारलं तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरू शकताय. म्हणजे हे दोन फॉर्म्युले जे आहेत ते दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. ओके, हा फॉर्म्युला कधी वापरायचा, सुरुवातीची संख्या आणि टाइम दिलेली असेल तर एन काढण्यासाठी, सुरुवातीची संख्या आणि टाइम दिलेला असेल तर एन काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. आणि हा कधी वापरायचा, सुरुवातीची संख्या आणि फायनल संख्या जर दिलेली असेल आणि त्याच्यावरून टाइम काढायचा असेल तर. टाइम काढायचा असेल तर हा टाइमचा फॉर्म्युला वापरावा लागेल. नंबर ऑफ न्यूक्लियाय शिल्लक राहिलेल्या किंवा अनडिकेड न्यूक्लियाची संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि डिकेचा रेट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला. हे तिन्ही फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. असा फॉर्म्युला माझ्या मते केमिकल कायनेटिक्स तुमचा जर टॉपिक झालेला असेल तर केमिकल कायनेटिक्स मध्ये देखील असाच एक सिमिलर फॉर्म्युला आहे बघा. 2.303 डिवायडेड बाय के लॉग ऑफ ए नॉट अपॉन ए नॉट मायनस ए असा काहीतरी फॉर्म्युला आहे. सेम फॉर्म्युला इथे येतोय. हा, हा. आता याच्यानंतर पुढचा पार्ट दॅट इज याचे काही ग्राफ्स देखील बघूया. ग्राफ, पहिला ग्राफ म्हणजे ग्राफ बिटवीन नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय विथ रिस्पेक्ट टू टाइम. ग्राफ बिटवीन number of undecayed nuclei with respect to time. आता बघा, सुरुवातीला न्यूक्लियाची संख्या काय असणार, जास्त असणार आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम शिल्लक राहिलेल्या न्यूक्लियाची संख्या म्हणजे अनडिकेड न्यूक्लियाची संख्या काय होणार, कमी 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 होत जाणार. सुरुवातीला 100 असतील, मग त्याच्यातला 10 सपोज डिके झाले तर 90 राहणार, आणखी 10 डिके झाले तर 70 राहणार, आणखी 10 डिके झाले तर काय होणार, 60 राहणार आहे. आणि अशा प्रकारे अनडिकेड न्यूक्लियाची संख्या कमी 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 होत जाणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, सो ग्राफ विल बी लाईक दिस. आणि ही एक्सपोनेन्शियल प्रोसेस आहे. म्हणजे हा जो ग्राफ येणार आहे तो एक्सपोनेन्शियल ग्राफ येणार आहे. ग्राफचं नेचर कसं असणार आहे, एक्सपोनेन्शियल, एन आणि टाइम. ग्राफ विल बी लाईक दिस. आता इथं समजा क्वेश्चन असा विचारला की अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन सगळ्या न्यूक्लियाचं एक डिके व्हायला किती टाइम लागेल, सगळ्या न्यूक्लियाचा डिके व्हायला. म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं म्हणजे एन काय करावं लागेल आपल्याला, 0 घ्यावं लागेल. 0 इज इक्वल टू एन नॉट ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. बरोबर आहे ना. शिल्लक राहिलेल्या न्यूक्लियाची संख्या किती व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. त्याच वेळी सगळे न्यूक्लियाय काय होणार आहेत, डिके होणार आहेत. ओके, तर पूर्ण मटेरियलचं डिके होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, तर इनफायनाइट टाइम लागणार आहे. इनफायनाइट, बिकॉज दिस इज एक्सपोनेन्शियल प्रोसेस. ओके, सो ऑल न्यूक्लियाय decay after infinite time. लक्षात येत आहे. तर ग्राफ बिटवीन अनडिकेड न्यूक्लियाय विथ रिस्पेक्ट टू टाइम, तसंच ग्राफ बिटवीन डिकेड न्यूक्लियाय विथ रिस्पेक्ट टू टाइम. ग्राफ बिटवीन decayed nuclei with respect to time. ग्राफ बिटवीन decayed nuclei with respect to time. आता विथ रिस्पेक्ट टू टाइम डिकेड न्यूक्लियाची संख्या काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे. आणि वन्स अगेन दिस इज एक्सपोनेन्शियल प्रोसेस. ओके, त्याच्यामुळे हा जो ग्राफ येणार आहे तो ग्राफ कसा येणार, द ग्राफ विल बी लाईक दिस. सो दिस इज एन नॉट मायनस एन, म्हणजे ही डिकेड न्यूक्लियाची संख्या असणार. म्हणजे सुरुवातीला न्यूक्लिया किती होते, एन नॉट होते. आता किती शिल्लक राहिले ती एन, म्हणजे किती न्यूक्लिया डिके झालेले असणार आहेत, एन नॉट मायनस एन विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, द ग्राफ बिटवीन डिकेड न्यूक्लियाय विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट विल बी लाईक दिस.
तर या पार्टच्या हा जो पार्ट आपण डिके लॉ जो स्टडी केलेला आहे त्याच्या एंडला पुन्हा एकदा मी हे फॉर्म्युले रिवाइज करतोय, कारण फॉर्म्युले पार्ट असणं, हे फॉर्म्युले पार्ट असणं आणि त्याचा मिनिंग व्यवस्थित अंडरस्टँड करून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे dn/dt, रेट ऑफ डिके इज इक्वल टू काय असतं, लॅम्बडा इंटू एन असणार. हा पहिला फॉर्म्युला. dn/dt इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एन. दिस इज अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड सॉडीज लॉ किंवा डिके लॉ नुसार काय येतं, dn/dt इज इक्वल टू लॅम्बडा एन. dn/dt इज इक्वल टू लॅम्बडा एन. dn/dt म्हणजे किती न्यूक्लिआय पर युनिट टाइम डिके होत आहेत. पर प्रत्येक सेकंदाला किती न्यूक्लिआय डिके होत आहेत हे कशावर डिपेंड असणार आहे, किती न्यूक्लिआय सध्या शिल्लक आहेत त्याच्यावर. तर याच्यामध्ये एन म्हणजे काय असणार आहे, शिल्लक असलेल्या न्यूक्लिआयची संख्या किंवा अनडिकेड न्यूक्लिआयची संख्या. त्याचबरोबर अनडिकेड न्यूक्लिआयची संख्या आफ्टर टाइम टी किती असणार आहे, एन इज इक्वल टू एन नॉट ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. तर टी टाइम नंतर किती न्यूक्लिआय शिल्लक असणार, एन असणार आहे. सुरुवातीला एन नॉट असतील तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला. आणि किती टाइम नंतर नंबर ऑफ न्यूक्लिआय एन नॉट चे एन होणार आहे ते जर काढायचं असेल तर काय करायचं आहे, 2.303 डिवायडेड बाय लॅम्बडा log of n नॉट बाय n. ओके, n नॉट म्हणजे इनिशियल न्यूक्लिआयची संख्या, n म्हणजे शिल्लक राहिलेल्या न्यूक्लिआयची संख्या. ओके, सो दिस फॉर्म्युले आर व्हेरी इम्पॉर्टंट. इथं कन्फ्युजन व्हायचं नाहीये, कुठलंही कन्फ्युजन घ्यायचं नाही. ठीक आहे. dn/dt ला मायनस साईन इथं असतं, बाकी कुठं मायनस साईन राहत नाहीये शिल्लक. बरोबर आहे ना? याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का आता? आता डिके लॉसी रिलेटेड इथे एक महत्वाची ट्रिक आहे किंवा एक महत्वाची गोष्ट आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. लक्षात घ्या. ओके, त्याचा एक क्वेश्चन बघणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि क्वेश्चन काय आहे आणि तो कसा सॉल्व्ह करायचा लक्षात घ्या. क्वेश्चन इज लाईक दिस. इन 5 मिनिट्स एक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे आणि ते काय होतं, इन 5 मिनिट्स 10% ऑफ न्यूक्लिआय किंवा आफ्टर 5 मिनिट्स असं लिहूया. जस्ट अ मिनिट. हे बघा, इथं अंडरस्टँड करून घेण्याचा महत्वाचा पार्ट आहे. लक्षात घ्या. आफ्टर 5 मिनिट्स 90% न्यूक्लिआय remains undecayed. Okay, then after 15 minutes how many nuclei, हे तुम्ही केमिकल कायनेटिक्स मध्ये देखील वापरू शकताय. आफ्टर 15 मिनिट्स हाऊ मेनी न्यूक्लिआय रिमेन्स अनडिकेड. दॅट इज द क्वेश्चन. आणि हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याची टेक्निक काय आहे, तर 5 मिनिट्स मध्ये 90% न्यूक्लिआय रिमेन्स अनडिकेड म्हणजे 10% फक्त डिके झालाय. 5 मिनिटांमध्ये 10% डिके फक्त झालेला आहे आणि बाकीचे न्यूक्लिआय म्हणजे 90% न्यूक्लिआय ऍज इट इज राहिलेले आहेत. तर 15 मिनिट्स नंतर किती न्यूक्लिआय रिमेन्स अनडिकेड, किती पर्सेंट न्यूक्लिआय अनडिकेड राहणार. ओके, तर कसं करायचं लक्षात घ्या. 5 मिनिट्स मध्ये काय होतंय, 5 मिनिट्स मध्ये 100चं किती होतंय, 90 होतंय. 100चं 90 होतंय. बरोबर. तर पुढच्या प्रत्येक 5 मिनिट मध्ये काय होणार आहे, परत आहे त्या व्हॅल्यूचं 90% राहणार आहे. लक्षात घ्या. हीच फक्त इथे टेक्निक वापरायची आहे. सो फर्स्ट 5 मिनिट्स मध्ये काय होणार आहे, 100चं 90 होणार. परत नेक्स्ट 5 मिनिट्सचं काय होणार आहे त्या 90चं परत 90% होणार. आहे त्या 90चं परत 90% म्हणजे किती होणार आहे, 81% होणार. लक्षात येते का मी काय सांगतोय. आणि आणखी 5 मिनिट्स नंतर परत राहिलेल्याचं परत 90% होणार. म्हणजे किती पर्सेंट न्यूक्लिआय अनडिकेट राहतात ना, त्यांना मल्टिप्लाय करत जायचं. ही इथं टेक्निक आहे.
आणि याच्यामध्ये थोडंसं चेंज करून काही क्वेश्चन मी विचारणार आहे, त्याच्यामुळे ही टेक्निक लक्षात ठेवा. तर 81चं परत 90% किती होणार आहे? दॅट इज 72.9%. सो आन्सर येणार आहे आफ्टर 15 मिनिट्स, म्हणजे सुरुवातीपासून. आफ्टर 5 मिनिट्स जर 90% शिल्लक राहत असतील तर आफ्टर 15 मिनिट्स ते किती राहतात? 72.9% शिल्लक राहतात. हे बघा, 90% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू जर काढायची झाली तर 90% म्हणजे 90 डिवायडेड बाय 100. तर काय करायचं आहे? प्रत्येक 5 मिनिटसाठी 0.9 न मल्टिप्लाय करत जायचं. काय करायचं? 0.9 न मल्टिप्लाय करत जायचं. लक्षात येतंय मी काय सांगतोय? तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. लक्षात येतोय का बघा? म्हणजे थोडक्यात इक्वल टाइम मध्ये काय होणार आहे? जे काय पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजनंच काय होतं आहे त्या व्हॅल्यूचं तेवढ्याच पर्सेंटेजनं कमी होतं. लक्षात घ्या, ही तर टेक्निक आहे. तेवढ्याच टाइम मध्ये काय होणार आहे त्या व्हॅल्यूचं म्हणजे एक्झिस्टिंग व्हॅल्यूचं तेवढ्याच पर्सेंटेजनं नेहमी कमी होणार. परत समजा एक क्वेश्चन विचारला लाईक दिस. क्वेश्चन इज लाईक दिस. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आफ्टर 10 मिनिट्स सपोज काय झालं? आफ्टर 10 मिनिट्स सपोज 70% रिमेन्स अनडिकेड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कितीनं मल्टिप्लाय करायचं? अनडिकेड न्यूक्लियाच्या संख्येनंच मल्टिप्लाय करायचं आहे. लक्षात घ्या, ती महत्वाची गोष्ट आहे. आफ्टर 10 मिनिट्स 70% रिमेन्स अनडिकेड. देन आफ्टर 40 मिनिट्स किती पर्सेंट शिल्लक राहणार? किंवा अनडिकेड मटेरियल किती राहणार आहे शिल्लक पर्सेंटेज मध्ये? तर कितीनं मल्टिप्लाय करत जायचं सांगा? 70% म्हणजे 0.7 न मल्टिप्लाय करत जायचं आहे. म्हणजे याचं सोल्युशन कसं येणार बघा? सुरुवातीला जर 100% असेल तर आफ्टर 10 मिनिट्स काय होणार आहे? पहिल्या 10 मिनिट्स नंतर त्याचं 70% म्हणजे 0.7 न मल्टिप्लाय करा. 0.7 न मल्टिप्लाय केल्यावर काय होणार? इथं 70% होणार. परत आणखी 10 मिनिट्स नंतर परत याला 0.7 न मल्टिप्लाय करा. किती होणार? 49% होणार. बरोबर? हे 20 मिनिट्स नंतर असं होणार आहे. परत आणखी 10 मिनिट्स नंतर परत काय होणार आहे? 70% शिल्लक राहणार, परंतु कुणाच्या? प्रिव्हियस व्हॅल्यूच्या 70%. 70% म्हणजे 0.7 न त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो 49 इंटू 0.7 किती होतं? हे 34.3% होणार. आणि परत आणखी 10 मिनिट्स नंतर किती राहणार आहे? इंटू 0.7 म्हणजे किती येणार आहे? 24.01%. सगळ्यात महत्वाची इथं गोष्ट काय आहे? हे शिल्लक राहिलेलं किंवा अनडिकेड मटेरियल एवढं राहणार आहे. सुरुवातीला 100% मटेरियल असेल तर आफ्टर 40 मिनिट्स ते 24.01% शिल्लक राहणार आहे, अनडिकेड राहणार आहे. ओके, आता याच्यामध्ये किती पर्सेंट डिके झालेला असेल विचारलं तर काय होणार? 100 मधून 24 हे मायनस करावं लागेल. 100 मधून 24 मायनस करावं लागेल. बघा, आता याच्यामध्ये थोडासा वेगळा क्वेश्चन विचारतो बघा. इफ आफ्टर 4 minutes 20% decay takes place. ओके, 4 मिनिट्स नंतर 20% डिके होतोय. ठीक आहे, तर असा क्वेश्चन विचारला की 12 मिनिट्स नंतर मग किती डिके झालेला असेल? आफ्टर 12 मिनिट हाऊ मच डिकेड? Then after 12 minutes, how much decay takes place? म्हणजे इनिशियल क्वांटिटी किती कन्सिडर करायची आहे? तुम्हाला हे कळलं पाहिजे की इनिशियल क्वांटिटी किती कन्सिडर करायची. तर पर्सेंटेज मध्ये असेल तर इनिशियल 100 येणार आहे. ठीक आहे, आता 100 नंतर आपण काय करणार आहे? जस्ट एका सर्टन नंबरनं मल्टिप्लाय करत जाणार आहे.
ओके 4 मिनिटचं 12 मिनिट करायचं म्हणजे 3 टाइम्स आपल्याला ते मल्टिप्लिकेशन करायचं हे लक्षात ठेवा. तर कितीनं मल्टिप्लाय करायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके ती एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इथं कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल सांगा. 100ला कितीनं मल्टिप्लाय करायचं आता सांगता येते. 0.8 न मल्टिप्लाय करावं लागेल. हे बघा 20% डिके होतोय. आपण कितीनं हे बघा इथं क्वेश्चन काय आहे 5 मिनिट्स नंतर 90% अनडिकेट राहतंय. तसं 4 मिनिट नंतर किती % अनडिकेट राहणार इथं 80% अनडिकेट राहणार ना. ओके कॅल्क्युलेशन इथं कॅल्क्युलेशन करताना कुणाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे अनडिकेड मटेरियलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. अनडिकेड मटेरियलचं हे लक्षात ठेवा अनडिकेड लक्षात येत आहे. सो 4 मिनिट्स नंतर इथं 20% डिके होतोय म्हणजे 80% शिल्लक राहणार आहे. 80% शिल्लक राहणार म्हणजे 4 मिनिट नंतर 0.8 अनडिकेड राहतंय असा त्याचा मिनिंग झाला 0.8 टाइम्स. सो 0.8 न मल्टिप्लाय करत जायचं आहे. सो 100 इंटू 0.8 म्हणजे काय होणार आहे 4 मिनिट्स नंतर काय होणार आहे आफ्टर 4 मिनिट्स 100 इंटू 0.8 म्हणजे 80%. आणखी 4 मिनिट्स नंतर 80चं परत इंटू 0.8 64%. आणखी 4 मिनिट्स नंतर काय होणार आहे 64 इंटू 0.8 ओके 64 इंटू 0.8 म्हणजे होणार आहे 51.2%. मग आन्सर काय येणार आता आन्सर याचं काय येणार आन्सर आता हे जे कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेशन करून काढलेली संख्या जी आहे ती कुणाची आहे कारण इथंच मोठं कन्फ्युजन आहे लक्षात घ्या. हे स्टुडंटला कळत नाही नेमकं आपण कुणाचं कॅल्क्युलेशन करायला लागलोय आणि कुणाच्या साईनं मल्टिप्लाय केलं पाहिजे. हे 51.2% मटेरियल अनडिकेड क्वांटिटी कॅल्क्युलेट करायला लागलोय नेहमी लक्षात घ्या. सुरुवातीला अनडिकेड 100% असणार 4 मिनिट नंतर 80% अनडिकेड राहणार त्याच्यानंतर आणखी 4 मिनिट नंतर म्हणजे टोटल 8 मिनिट नंतर 64% अनडिकेड राहणार. आणखी 4 मिनिट नंतर म्हणजे 12 मिनिट नंतर काय होणार आहे 51.2% अनडिकेट राहणार म्हणजे डिके किती झालेला असणार आहे डिके शुड बी 48.8%. 100 मधून ते मायनस करावं लागेल. तर याचा आन्सर येणार आहे 4 मिनिट नंतर 20% डिके होत असेल तर 12 मिनिट नंतर स्टार्टिंग पासून हे 12 मिनिट असले पाहिजेत. स्टार्टिंग पासून 12 मिनिट नंतर 48.8% डिके झालेला असणार आहे. डिकेड हे काय आहे अनडिकेड म्हणजे ही जी स्टेप आहे ती कुणासाठी करायची असते नेहमी अनडिकेड साठी करायची असते. म्हणजे इनिशियल क्वांटिटीला काय करायचं मल्टिप्लाय करत जायचं आहे आणि अनडिकेडची संख्या कॅल्क्युलेट करत जायचं आहे लक्षात घ्या. ही एक टेक्निक आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आणखी एक लास्ट क्वेश्चन समजा असंच घेऊया म्हणजे आणखी एकदा क्लिअर होईल व्यवस्थित. ओके इथं कन्फ्युजन अनेक वेळा होतंय. ओके आपण कॅल्क्युलेशन करतोय ते अनडिकेड साठीच करतोय डिकेड साठी डायरेक्ट कॅल्क्युलेशन कधीही करत नाही. केमिकल कायनेटिक्स मध्ये कदाचित डायरेक्टली किती रिॲक्शन झाली याचं कॅल्क्युलेशन असेल परंतु न्यूक्लिअर किंवा तिथं तुम्ही अनडिकेडचा किंवा शिल्लक राहिलेल्या रिॲक्शनचं कॅल्क्युलेशन केलं तर ते जास्त सोपं पडेल. ओके इफ आफ्टर 5 minutes after 5 minutes 60% decay takes place. After 5 minutes 60% decay takes place. Then after 20 minutes how much decay takes place? That is the question. Try to solve this. हे बघा सुरुवातीला 100% असणार
ते 100%चं किती लिहू मी इथं सांगा, 60 लिहू का 40 लिहू? कारण कॅल्क्युलेशन कुणासाठी करतोय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. डिकेडसाठी कॅल्क्युलेशन आपण करत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट याची. इथं बघायचं 60% अनडिकेड दिलंय का 60% डिके होतोय असं दिलंय. 60% अनडिकेड लिहिलेलं असेल तर 60 घेणार. 60% डिके होतोय म्हणजे अनडिकेड किती असणार आहे 40%. ओके, तर 100चं 45 मिनिट नंतर होतंय. ही पहिली स्टेप महत्वाची आहे. म्हणजे डायरेक्टली 0.4 टाइम्स होतंय. किती होतंय 0.4 टाइम्स. आता पुढे काय करायचं आहे, प्रत्येक 5 मिनिटसाठी 0.4 0.4 0.4 न मल्टिप्लाय करायचं. सो आणखी 5 मिनिट्स नंतर हे काय होणार आहे 16 होणार. 0.4 इंटू 40. आणखी 5 मिनिट्स नंतर 16 इंटू 0.4 6.4. आणखी 5 मिनिट्स नंतर, कारण टोटल टाइम 20 मिनिट्स फ्रॉम द स्टार्ट व्हायला पाहिजे. ओके, तर 6.4 इंटू 0.4 दॅट इज इक्वल टू 2.56% काय राहणार आहे, अनडिकेड मटेरियल असणार आहे. फायनली अनडिकेड, ज्याचा अजून डिके व्हायचा आहे. ओके, आफ्टर 20 मिनिट्स म्हणजे फर्स्ट 5 मिनिट मध्ये 60% होत असेल तर फर्स्ट 20 मिनिट्स मध्ये किती होणार आहे डायरेक्टली, म्हणजे किती शिल्लक राहणार आहे 2.56 शिल्लक राहणार. म्हणजे याचा अर्थ ओके, डिके किती होणार आहे, डिके विल बी 100 मायनस 2.56. ओके, सो 100 मायनस 2.56, तर हे येणार आहे 97.44. 97.44% डिके होणार आहे. ओके, लक्षात येते. तर ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारले तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. परत पर्सेंटेज ऐवजी दुसरा थोडासा वेगळा क्वेश्चन विचारतो मी. हे बघा, परंतु त्याच्यामध्ये काय दिलं पाहिजे, अनडिकेडचा टाइम किंवा डिकेचा टाइम जो आहे त्याच्या मल्टिपल मध्ये दुसरा टाइम दिलेला असला पाहिजे, तरच ही ट्रिक आपण वापरू शकतो. हे तुम्ही केमिकल कायनेटिक्स मध्ये देखील असे क्वेश्चन असले तर ते ट्राय करून बघा. ओके, समजा असं दिलं, इनिशियली 64 ग्रॅम युरेनियम is present. Okay, 64 gram uranium is present, and after 3 minutes 16 gram uranium decayed. Then after 9 minutes how much uranium will remain? Okay, that is the question. लक्षात येते का बघा, सुरुवातीला किती होतं 64 ग्रॅम होतं, त्याचं काय झालेलं आहे 16 ग्रॅम 3 मिनिट्स मध्ये डिके झालाय. ओके, सो 64चं मी इथं किती व्हॅल्यू लिहू सांगा सुरुवातीला, 64चं किती, कारण फर्स्ट काय लिहितंय ते महत्वाचं आहे. 3 मिनिट्स नंतर 64चं किती लिहू इथं, हे बघा, इनिशियल नंतर कुणाची संख्या लिहायची, शिल्लक राहिलेल्या मटेरियलची, अनडिकेड मटेरियलसाठी हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. इथं काय दिलंय 16 ग्रॅम मधलं 3 मिनिट मध्ये काय होतंय 16 ग्रॅम डिके होतोय. 16 ग्रॅम डिके होतोय म्हणजे शिल्लक किती राहणार 48 ग्रॅम, बरोबर आहे ना, 48 ग्रॅम शिल्लक राहणार आहे. तर 3 मिनिट नंतर 48. आता 64 टू 48 हा कितीचा फॅक्टर आहे बघा, किती मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती आहे बघा, 48/64 म्हणजे किती होणार आहे 3/4. म्हणजे आफ्टर एव्हरी 3 मिनिट काय होणार आहे 3/4 होत जाणार आहे. म्हणजे मल्टिप्लाय काय करायचं आता 3/4 न मल्टिप्लाय करत जायचं. तर आणखी 3 मिनिट्स नंतर काय होणार मग
48 इंटू 3/4. जसं मगाशी आपण पर्सेंटेजनं मल्टिप्लाय करत होतो तसं आता काय करायचं आहे 3/4 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 64चं 48 होणार ना. सो 48/64 किती येते बघायचं 3/4 येते ना तर 3/4 न मल्टिप्लाय करत जायचं. सो 48 इंटू 3/4 हे येणार आहे 36. ओके परत आणखी 3 मिनिट्स नंतर काय होणार आहे 36 इंटू 3/4 म्हणजे किती येणार आहे 27. आता 27 काय हे लक्षात घ्या 27 म्हणजे शिल्लक राहिलेलं युरेनियम. सो हाऊ मच युरेनियम विल रिमेन आफ्टर 9 मिनिट्स 27 ग्रॅम युरेनियम विल रिमेन्स. अनडिकेड म्हणजे रिमेनिंग मटेरियल. किंवा इथं विचारलं की आफ्टर 9 मिनिट्स किती डिके झालेला असेल तर काय होणार आहे 64 मायनस 27 ग्रॅम युरेनियम डिके झालेला असणार आहे. सो आन्सर इज 27 ओनली हिअर. 27 इज द आन्सर. ओके 333 ही टेक्निक जी आहे ती कधी वापरायची जर इनिशियल टाइम आणि नवीन दिलेला टाइम मल्टिपल असेल तरच वापरायची. ठीक आहे. आता इतर कुठलाही टाइम जर दिलेला असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे ते पण मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. ओके त्याच्यासाठी पुढची टेक्निक असणार आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा. हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये इनिशियल क्वांटिटी दिली असेल तर त्याच्यावरून काय करायचं सगळ्यात अगोदर अनडिकेड क्वांटिटी काढायची. इनिशियलच्या अनडिकेड किती टाइम झाले ते काढायचं आणि त्या टाइम्सनं काय करायचं मल्टिप्लाय करत जायचं. ओके जोपर्यंत दिलेला टाइम कंप्लीट होत नाही तोपर्यंत. आणि फायनली आपल्याला मिळणार आहे ते काय मिळणार आहे अनडिकेड मटेरियल मिळणार आहे. अनडिकेड मटेरियल काढायचं असेल तर इनिशियल मधून काय करायचं अनडिकेड मायनस करायचं म्हणजे डिकेड तुम्हाला मिळेल. ओके दिस टेक्निक कॅन बी युज्ड ओनली व्हेन फर्स्ट टाइम म्हणजे इनिशियल टाइम जो दिलेला आहे आणि दुसरा टाइम जो दिलेला आहे सेकंड टाइम जो दिलेला आहे ते एकमेकाच्या मल्टिपल मध्ये असतील तरच आपण ते करू शकतो. ठीक आहे. आता इथं आपण बघूया डिके कॉन्स्टंट म्हणजे काय. नेक्स्ट इज द डिके कॉन्स्टंट. decay constant that is lambda. decay constant that is lambda. आता डिके कॉन्स्टंट म्हणजे काय. आता आपल्याला इथे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे तर n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस लॅम्बडा इंटू टी. ओके सो दिस इज द फॉर्म्युला n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस लॅम्बडा टी. ओके आता फेन आपण असं ऍझ्युम करूया टी इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा असेल. टाइम ज्यावेळी काय होईल 1 बाय लॅम्बडा आपण घेऊ. ओके त्या टाइम नंतर किती न्यूक्लियस शिल्लक राहिलेले असतील ते काढूया. ओके टाइम किती घ्यायचा आहे 1 बाय लॅम्बडा घ्यायचा आहे. 1 बाय लॅम्बडा टाइम नंतर किती न्यूक्लियस शिल्लक राहिलेले असतील असं डायरेक्ट पण क्वेश्चन येऊ शकतो. तर 1 बाय लॅम्बडा टाइम नंतर किती न्यूक्लियस शिल्लक राहिलेले असेल कसं काढणार n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस लॅम्बडा. टाइम किती ठेवणार आहे 1 बाय लॅम्बडा ठेवणार. कारण 1 बाय लॅम्बडा टाइम मध्येच किती न्यूक्लियस शिल्लक राहिलेले असतील ते काढायचं आहे लक्षात घ्या. ठीक आहे तर n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस लॅम्बडा हा ऍज इट इज आला आणि टाइम ठेवा लागलोय आपण 1 बाय लॅम्बडा. सो लॅम्बडा गेट कॅन्सल. सो n इज इक्वल टू n0 e रेस टू काय येणार आहे -1. ओके सो n इज इक्वल टू किंवा n इज इक्वल टू n0 डिवायडेड बाय काय होणार e होणार ना. n0 डिवायडेड बाय e कारण e रेस टू -1 म्हणजे डिवायडेड बाय e होणार आहे. किंवा n बाय n0 ला LHS ला घेतो. n बाय n0 इज इक्वल टू काय येणार आहे 1 बाय e. ओके आता 1 बाय e ची व्हॅल्यू जर काढली ओके 1 बाय e ची व्हॅल्यू काढली तर किती येते बघा. तर इथं e ची व्हॅल्यू किती असते 2.718 असते. e ची व्हॅल्यू किती आहे 2.718 हे माहिती पाहिजे. ओके 1 डिवायडेड बाय 2.718 आणि 1 डिवायडेड बाय 2.718 काढलं 1 डिवायडेड बाय e जर केलं तर त्याची व्हॅल्यू येते 0.3679 किंवा
2 डेसिमल प्लेस मध्ये लिहायचं असेल तर 0.37. 0.37. ओके, म्हणजे याचाच मिनिंग काय होतो, हे पर्सेंटेज मध्ये लिहायचं झालं तर n/n0 इज इक्वल टू काय येणार आहे 0.37 म्हणजे 37 डिवायडेड बाय 100 मी लिहू शकतो. 37 डिवायडेड बाय 100, 37 डिवायडेड बाय 100 म्हणजेच काय लिहिणार 37% लिहिणार आहे. म्हणजे लक्षात घ्या इथं काय होतंय 1/λ एवढ्या टाइम मध्ये 37% मटेरियल काय होतंय शिल्लक राहतं, अनडिकेट राहतं. लक्षात येते का मी काय सांगतोय. टाइम ज्यावेळी 1/λ असेल त्यावेळी 37% मटेरियल अनडिकेट राहतं. आणि याच्यावरून डिके कॉन्स्टंटची डेफिनेशन काय होणार आहे, डिके कॉन्स्टंट इज द रेसिप्रोकल ऑफ द टाइम. कारण टी इज इक्वल टू 1/λ असेल तर लॅम्बडा इज इक्वल टू 1/t. हे बघा 37% मटेरियल अनडिकेट राहण्यासाठी काहीतरी टाइम लागणार आहे. त्या टाइमचा रेसिप्रोकल म्हणजे काय असणार आहे, डिके कॉन्स्टंट असणार आहे, अशी त्याची डेफिनेशन येते. 37% अनडिकेट राहणार म्हणजे डिके किती होणार आहे 37% अनडिकेड. म्हणजे याच्या दोन डेफिनेशन तयार होऊ शकतात. म्हणजे किती व्हायला पाहिजे, डिके किती व्हायला पाहिजे 63% डिके व्हायला पाहिजे. हा जो पार्ट आहे ना न्यूक्लिअर डिसइंटिग्रेशन प्रोसेसचा, हा पार्टचा व्हिडिओ रिपीटेडली बघा, कारण इथं अनेक वेळा स्टुडंटला डिकेड आणि अनडिकेड मध्ये अनेक वेळा कन्फ्युजन होते. ओके, त्याला एकच पर्याय रिपिटेशन. ठीक आहे, 37% अनडिकेड राहायला पाहिजे म्हणजे 63% डिके व्हायला पाहिजे, बरोबर. तर 37% अनडिकेड राहण्यासाठी किंवा 63% डिके होण्यासाठी 63% मटेरियलचं डिके होण्यासाठी जो टाइम लागणार आहे त्या टाइमचा रेसिप्रोकल म्हणजे काय असतं, डिके कॉन्स्टंट असतं. दॅट इज द डेफिनेशन ऑफ द डिके कॉन्स्टंट. लक्षात येत आहे. सो डिके कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज decay constant is defined as reciprocal of the time, reciprocal of time in which 63% material is decayed. 63% material is decayed. So this is the definition of the decay constant. म्हणजे सुरुवातीला 100 ग्रॅम मटेरियल असेल तर त्याचं 63 डिके व्हायला 63 ग्रॅम डिके व्हायला पाहिजे आणि 37 ग्रॅम शिल्लक राहायला पाहिजे. 100 ग्रॅम मधलं 37 ग्रॅम मटेरियल शिल्लक राहण्यासाठी काहीतरी टाइम लागणार आहे. तो जो टाइम असणार त्या टाइमचा रेसिप्रोकल म्हणजे काय असणार आहे, डिके कॉन्स्टंट असणार आहे. हे बघा पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस लॅम्बडा टी. आता काय करूया, टाइम 1/λ घेऊन बघूया आपण. म्हणजे टाइम ज्यावेळी 1/λ असेल त्यावेळी किती पर्सेंट डिके होतोय किंवा किती पर्सेंट अनडिकेड राहते त्याचं कॅल्क्युलेशन करूया. तर त्याच्यासाठी टी बरोबर काय ठेवलं 1/λ ठेवलं आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस 1 येणार, n इज इक्वल टू n0 बाय e येणार. ओके, म्हणजे n/n0 इज इक्वल टू 1/e. ई ची व्हॅल्यू किती असते 2.718 असते. ईची व्हॅल्यू माहिती नसेल तर ही लक्षात ठेवा. ओके, आता ते 2.303 ते वेगळं आहे, ते लॉग टू द बेस ईचं लॉग टू द बेस 10 मध्ये कन्व्हर्जन करायला 2.303 वापरतो आणि ई ची व्हॅल्यू किती असते 2.718 असते. सो 1 डिवायडेड बाय 2.718 म्हणजे किती येणार 0.37. म्हणजेच पर्सेंटेज मध्ये लिहायचं झालं तर 37%. म्हणजे 1/λ एवढ्या टाइम मध्ये हे बघा ज्यावेळी टाइम 1/λ असणार त्यावेळी काय होणार आहे 37% अनडिकेड राहते, असा त्याचा मिनिंग झाला. ओके, किंवा 63% डिके होतोय 1/λ एवढ्या टाइम मध्ये. ठीक आहे, म्हणजे 37% अनडिकेड राहण्यासाठी किंवा 63% डिके होण्यासाठी जो टाइम लागणार आहे त्या टाइमचा रेसिप्रोकल, कारण लॅम्बडा म्हणजे काय येणार 1/, तो टाइम येणार ना, लॅम्बडा इज इक्वल टू 1/that टाइम येणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे 37% मटेरियल शिल्लक राहण्यासाठी किंवा 63% ऑफ द मटेरियल डिके होण्यासाठी जो टाइम लागणार आहे त्या टाइमचा रेसिप्रोकल म्हणजे डिके कॉन्स्टंट असणार आहे. आणि त्या टाइमचा रेसिप्रोकल असल्यामुळे याचं एसआय युनिट काय येतं, एसआय युनिट विल बी सेकंड रेस टू मायनस 1 किंवा पर सेकंड, हे त्याचं एसआय युनिट येणार आहे, सेकंड रेस टू मायनस 1. ओके, याचे बाकीचे युनिट मग पर मिनिट, पर आवर, पर डे, पर इयर असे पण असू शकतात.
That is the concept of the decay constant. म्हणजे आपण इथं बघितलं की n इज इक्वल टू n नॉट e रेस टू मायनस लॅम्बडा टी मध्ये t1 बाय लॅम्बडा ठेवल्यावर काय होतंय ते बघितलं. तर t1 बाय लॅम्बडा ठेवल्यानंतर काय होतं, 37% मटेरियल शिल्लक राहतं आणि 63% मटेरियल डिके होऊन जातं. ओके, तर 63% मटेरियलचं डिके होण्यासाठी किंवा 37% मटेरियल अनडिकेड राहण्यासाठी जो काही टाइम लागणार आहे त्या टाइमचा रेसिप्रोकल म्हणजे असणार आहे डिके कॉन्स्टंट. ओके, सो एनी डाऊट इन द कन्सेप्ट ऑफ डिके कॉन्स्टंट? तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. डिके कॉन्स्टंट जो आहे त्याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला एक टाइम मिळतो. तर त्या टाइम मध्ये किती मटेरियल डिके होतं 63% आणि किती शिल्लक राहतं, किती अनडिकेड राहणार आहे 37% अनडिकेड राहणार आहे. या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज ऍक्टिव्हिटी or which is also called as rate of disintegration, activity of radioactive substance. Next, activity of radioactive substance, activity of radioactive substance. Activity of radioactive substance. ओके, आता ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर त्याचा फॉर्म्युला काय बघा किंवा त्याची डेफिनेशन काय बघा. तर ऍक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके पर युनिट टाइम. ओके, ऍक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज number of nuclei undergoing decay, per unit time. Activity definition काय, number of nuclei undergoing decay per unit time is called as activity. Okay, so activity is denoted by sometimes capital A, sometimes capital R. तर कॅपिटल ए ना आपण डिनोट करतोय. तर कॅपिटल ए इज इक्वल टू काय येणार आहे, dn बाय dt येतं. म्हणजे किती न्यूक्लियाय पर युनिट टाइम डिके व्हायला लागलेत. आणि dn बाय dt रुदरफोर्ड सॉडी लॉ वरून dn बाय dt चा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे ना. dn बाय dt म्हणजे काय असतं, लॅम्बडा इंटू n असतं. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर ऍक्टिव्हिटी. सो ऍक्टिव्हिटी ही दोन गोष्टीवर डिपेंड असते. एक म्हणजे डिके कॉन्स्टंट किती आहे, लॅम्बडा किती आहे, आणि नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट किती आहे, नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय. लक्षात येत आहे. सो ए इज इक्वल टू लॅम्बडा एन असा याचा फॉर्म्युला आहे. ओके, ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आणखी एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आणखी काही महत्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत ते थोड्याशा काय करणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.